नमस्ते. बरं, आपलं नाव काय? लहू रामभाऊ पुढे. आणि कुठून आले तुम्ही? मी उपनगरहून, हा. नाशिक. नेमकं काय झालं तुम्ही माझ्याकडे यायच्या आधी? यायच्या आधी पहिले 2 दिवस फक्त थोडं कंबर दुखली आणि मी त्र्यंबकेश्वरला भाडं घेऊन गेलो. ओके. भाडं घेऊन गेलो. रिक्षा चालवता? हा, रिक्षा चालवतो. दोन दोन ट्रिपा त्र्यंबकेश्वरच्या मारल्या. बरोबर. तिकडनं आलो तर मग ते जास्त जाणवं लागलं, तर मला वाटलं थोडं ट्रिप जास्त झाल्यामुळं हे झालंय असं. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मनक्यातच गॅप पडली, म्हणजे डायरेक्ट चालताच आहे ना, पाय बी पूर्ण ब्लॉक होऊन गेला होता. मग माझे तिथं आलो, मी रेल्वे स्टेशनला सांगितलं मित्राला की बाबा माझं असं असं झालं. मग एका मित्राने मला सिन्नर फाट्याला घेऊन गेला. एक मित्र सिन्नरला घेऊन गेला. कोण काहीतरी गावाचं नाव आहे त्या आटगाव. आटगावला गेलो तर त्या बाबाने मला पाय ओढले. आटकवडे. आटकवडे बाबा. आणि कमरेला पण हे देऊन हे केलं, तर त्याच्याने मला जास्त त्रास झाला. चालायची म्हणजे माझी मुश्किल झाली. मग इकडं मला एक सरांचा तुमचा नंबर दिला. मग 2-3 जणांनी, एका मित्राने धरलं छातीला, छाती पण मोडली होती, एकदम क्रॅक झाली. हो, क्रॅक गेलं पूर्ण. इथून हे होत होतं, हे दुःख आहे का हे दुःख समजत नव्हतं. त्याच्यानंतर सरांकडे आलो, तुमचा नंबर भेटला. मग तुमच्याकडे आलो. त्याच्यात मला 2-3 दिवसात एकदम फरक जाणवला. ओके. आणि तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी जे चेक केल्यानंतर मी जे सांगितलं त्याच्यानंतर मी 2-3 दिवसांनी एमआरआय केला. हो, एमआरआय. त्याच्यात मी जे सांगितल्यानंतर किती तंतोतंत किती बरोबर आलं त्याच्यात ते सांगा. त्याच्यात डायरेक्ट 50% फरक पडून गेला. नाही, जे मी तुम्हाला जे सांगितलं एमआरआय न करता ते बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? नाही, बरोबर सांगितलं होतं. ऑपरेशन करायची गरज पडत होती. डॉक्टरने बी बोलले ऑपरेशन करावं लागेल हॉस्पिटलला, बिटको हॉस्पिटलला. तर मग मी तुमच्याकडे आलो ती फाईल घेऊन. तुम्ही सांगितलं. पण मी तुम्हाला एमआरआय करायच्या आधी सांगितलं होतं याच्यात काय काय प्रॉब्लेम. हो, एमआरआय करायच्या आधी सांगितलं होतं. कमरेत गॅप पडलेला. आता तुम्हाला कसं वाटतंय? एकदम आता ओके. ऑपरेशन सांगितलं होतं? हो, डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं. पण तुमच्याकडे आलो आणि एकदम क्लिअर झालं. काय की तुम्ही कधीच आता हा तुमचा सायटिका प्रॉब्लेम आहे, कधीच मणक्याचा प्रॉब्लेम असेल तर हलक्यात नाही घ्यायचं. नाही. कधी असे प्रॉब्लेम झाले की समोरच्याकडे आपण जे दाखवतोय की त्याचा एक्सपिरियन्स बघणं गरजेचं आहे. बरोबर. त्याला पूर्ण नॉलेज आहे की नाही, किती दिवसापासून करतोय, किती पेशंट बरे झाले हे आपण बघणं गरजेचं आहे. बरोबर. पण तुम्ही काय करता? मी गेलो होतो मित्राच्या याच्याने आणि त्यांनी तिथून वाढवा करून आणला. आणि जर तुम्ही तिकडे वाढवा केला नसता मोजून 2 ते 3 दिवसाचं काम. 3 दिवसात. खरं आहे का नाही? हो. म्हणजे आता हे जर तुम्ही एखाद्या सर्जन डॉक्टरने केले असते, आता तुम्हाला पण माहिती हॉस्पिटलचं काम काय, एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले असते तर तिथे तुम्हाला ऍडमिट केलं असतं. ऍडमिट केल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला 1000-1500 बरोबर चालू करून म्हणजे कमरेला वजन लावलं असतं. बरोबर. वजन लावल्यानंतर मग सलाईन चालू केलं असतं. त्याच्यानंतर स्टोरॉइड वगैरे दिले असते. दुसरं एक्सरा काढला असता. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट झाले असतं. एमआरआयचा तो वेगळा खर्च. हे पण खाजगी दवाखान्यात सरकारी एमआरआय चालत नाही. खरे खोटं नाही. आता खाजगी एमआरआय केला तर खाजगी एमआरआय केल्यानंतर त्याचं तुम्हाला कमिशन वेगळं. बरोबर. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट केलं. ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याच्यानंतर ब्लड टेस्टचं कमिशन वेगळं जातं. त्याच्यानंतर मेडिसिन घेतलं जातं. मेडिसिनचं कमिशन वेगळं जातं. आता तुमचं बिल फाटत लय फाटतं. खरे खोटे नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा कार्यक्रम वाजून जातो. तुमचं दुखणं बाजूलाच राहतं. खरं का? खरं. आता तुम्ही माझ्याकडे आले. तुम्हाला मी एक्सरा सांगितलं नाही, एमआरआय सांगितलं नाही आणि मेडिसिन दिलं नाही. सगळ्या याच्यातून बरोबर. त्याच्यातून तुम्ही ओके का नाही? त्याच्यात तुम्हाला मी एमआरआय सांगितलं तरी तुम्ही एमआरआय तुमच्या मर्जीने केला. म्हटलं काय शरीरात तुम्ही घाबरले म्हणून तुम्ही केला. खरं का? मी सांगितलं होतं का? नाही, तुम्ही नसतं. पण ते जो तुम्ही केलं नसतं तुम्ही आज बिना एमआरआय मध्ये ओके केलं. बरोबर. ते 2000 रुपये घातले. मग आता हे तुम्ही अक्कल खाती घातली का? पण हेच मी बाकीच्या पेशंट घरी आता तुम्ही रिक्षा चालवता. आता तुम्ही रिक्षा चालवणार, तुमचं प्रपंच घर चालवणार. बरोबर. आता हे तुम्ही खुश आहे का? आता तुम्ही बाहेर गेले असते, तुमचा कार्यक्रम वाजवला, तिकडून कर्ज काढ. तेच झालं. आता ते माझी बायको भांडे धुण्याच्या कामाला जाते, तिचे पैसे आणून मग मी इकडे येईल. हे जर तुम्ही दुसरे केले असते कसं दवाखाना पूर्ण केला नसतं. आता तुम्ही मला आता सांगा, तुम्हाला नाशिकचं सगळं माहिती. एवढं कमी खर्चात एखादा डॉक्टर दवाखाना किंवा डॉक्टर आहे का? मला नाही.
नाशिक जिल्ह्यात आहे काय? नाही. तुम्हाला तर नाशिकचं सगळं माहिती. हो, नाशिकचं सगळं एखादी दिवसाचं कमीत कमी तुम्हाला 1000-2000 रुपयाला उचल लावून लागतं. प्लस मेडिसिन वेगळं देणार. आणि असा जो सल्ला देणार तर किती डॉक्टर भेटेल तुम्हाला? काहीच नाही, बस पहिल्यांदा तुम्ही भेटले. सल्ला देणारे खूप आहे, पण मला एकदम गुण आला आणि एकदम क्लिअर झालं. बरगडी पण क्रॅक सापडली. बरगडी पण त्याचे तुम्हाला एक सरळ पण नाही काढायला, डायरेक्ट तुमची ट्रीटमेंट करून दिली. झाली एकदम ओके झालं तर एकदम ओके झालं. त्याचे तुमचे पैसे वाचवले. हो. एमआरआयचे पण डायरेक्ट पहिले त्यांचे पैसे वाचवले. ज्याची जे गरज आहे ते तुम्हाला. हो, जे गरज आहे. जर ठीक आहे प्रॉब्लेम जर मोठा असेल तर आपण थांबत नाही. त्याची बरोबर. गरज नाही पडत नाही असं नाही, पडते. बरोबर प्रमाण जास्त असेल तर. पण कमी खर्च जो होतोय तर तुम्हाला कशाला बिनकामात खर्च द्यायचा? खरंय का नाही? खरंय. हेच मी बाकीच्या म्हणजे गरीब लोकांसाठी मी काम करतो. बरोबर. पण हे पब्लिकला समजलं पाहिजे. बऱ्याच खरं. ठिकाणी काय होतं, एकदम एकदम भारी वाटलं. एकदम कमी पैसे तुला. नाही सगळ्यांमध्ये तुम्ही खुश तर आम्ही खुश. बरोबर. तुम्ही खुश नाही तर आम्ही काय काहीच नाही. खरं नाही. जास्त पैसे घेऊन काय आता मला काय म्हणायचं, तुम्ही इथे 8 ते 10 वर्ष झाले. 10 वर्ष. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा डॉक्टर पहिल्या 10 वर्षाच्या आधी 200 रुपये घेणारा, 10 वर्षानंतर 200 रुपये घेणारा डॉक्टर मला एकतरी सापडून दाखवायचा. नाही. त्यातले तर आता माझ्या दिवसाला 70 ते 100 पेशंट असतात. हो. असतं का नाही? आता एवढे पेशंट घेणारा डॉक्टर एवढे कमी फी घेतो. नाही तर बाकीचे डॉक्टर काय करतात, पेशंट वाढले फी वाढवा. नाही, बरोबर. मी करत नाही. सगळ्यात महत्व आता माझे मेडिकल भरलेले काही मी जास्त दिलं नाही. जे गरज आहे ज्याची गरज आहे. हेच बाहेर खूप कापलं. आता हेच जर तुम्ही एखादे सर्जन डॉक्टर केले असते, सर्जन डॉक्टर गेल्यानंतर तर तुम्हाला सांगितलं गेलं असतं तो MRI करा, ब्लड टेस्ट करा आणि याचं पहिले ऑपरेशन करा. पहिले ऑपरेशन केलं डॉक्टर तेच बोलले, त्यांना ऑपरेशनच करायचं याचे सिव्हिलचे डॉक्टर. पण ऑपरेशनच करावं लागेल, लय मोठा गॅप आहे. मग माझ्या घरवाली म्हणे पहिले यांना दाखवू, मग नंतर पुढचं प्रोसिजर काय आहे. मला माहिती आहे MRI करायचं आहे तर मला सांगितलं. पण आता तुम्ही खुश तर आम्ही हो एकदम खुश. सांगितलं नियम पाळायचं की तुम्ही लिमिट पेक्षा जास्त प्रमाणापेक्षा वजन नाही. बाकी तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही माझी गॅरंटी. चालेल. फक्त माझ्या नियमात राहा. हो, तुमच्या नाही नियमात राहिले तर मी तुमची गॅरंटी घेत नाही. बरोबर आहे. समजलं? ओके. हो. फालतू चला. हा उजवा पाय हा दुखतो ना? पाय इकडे काना खालचा पाय सरळ सुजल फालतू रुपये. सर 2 मिनिटं बाहेर मॅडम आणा होता